पार्किंग केलं एवढं मोठं. काही ॲम्ब्युलन्स महाराष्ट्र राज्य माननीय श्री शंभूराज देसाई मंत्री सुखद हसत हसत आज आला श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत. सबका साथ. टीव्ही मीडियाची गाडी आज ज्या विद्यार्थ्यांचं आपण प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत केलं, मला देखो टीव्ही देन मराठी गाडी. इथं बघा त्यांच्या काळात बघा काढलेली पहिली शाळा ही. हे बघा धान्य साठवण्याची जागा. ही बघा महात्मा फुले यांनी हरिजनांसाठी खुली केलेली विहीर. फुलेंचं किचन आहे. सगळी पितळीची भांडी गुंडे. सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत. इकडं मागं वाढायला चांगला. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? तर मोनिका विठ्ठल या यूट्यूब चॅनलवर मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे नवीन वर्षातील 3 जानेवारी तारीख आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर त्यांच्या जन्मगावी चाललो आहे नायगावला. तर शिरवळपासून फक्त 5 किलोमीटर आहे नायगाव. तर आम्ही सगळे तिकडे चाललो आहे. तर तिथं सगळे मंत्री येणार आहेत, खासदार आमदार सगळे नेते येणार आहेत. तर मुख्यमंत्री येणार आहे, उपमुख्यमंत्री सगळे म्हणजे सगळे मंत्री येणार आहेत. एवढं काय माहीत नाही कोण कोण येणार, फक्त एवढं त्या निमंत्रण पत्रिकेवरती होतं की मुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजून काही येणार आहेत लोक. तर चला आपण जाऊया, ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तिथला सगळा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेडी झालो आहे आम्ही. आरूचं काहीतरी चाललंय, तर तिला मी तयार करते आणि जाऊया. चला ब्लॉग शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळा कार्यक्रम बघायला मिळेल. तर चला जाऊया. तर बघा आम्ही गाडी लावली आमच्या बगीची. फोटो लावलाय तिथं आहे गाडी. अरे दरवर्षी इथं कार्यक्रम घेते, आज यांनी कुठे घेतलं? पुढं गाडी बघा. ट्रॉफिक वाला ओळखीचा काय टेन्शन. त्याला श्रीरामला वडापाव. हो का काय माहित कार्यक्रमाला एवढी गर्दी असते. काय करू, पुढे घेऊ का? पुढं आहे जागा. यात्रा काहीतरी आहे, प्रदर्शन मला वाटतंय. दाजी घेऊ का पुढे? नाही या इथं कुठे जर पुढं अरे खाली लाव. आता गाडी लावायची राहिली. तिथनं खाली घे. कुठं? जाऊ दे पुढनं जाऊ दे. माहिती काय म्हणायचं. इथं आहे का? या गाडी मागं जाऊ दे. तर बघा फ्रेंड्स, आम्ही पोहोचलो इथं नायगावमध्ये आणि इकडं पार्किंग केलं एवढं मोठं. काही ॲम्ब्युलन्स हे बघा पुस्तक प्रदर्शन. कुठला मंत्री? ओ एवढ्या पुढे कशाला चालला इथं?
सिंहराजे भोसले, मंत्री सार्वजनिक बांधकाम माननीय नामदार श्री मकरंदजी पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य माननीय श्रीयुत शंभूराज देसाई, मंत्री पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन दीपक प्रज्वलन नामदार आम्ही स्नेह आदरपूर्वक स्वागत करतो. हर्षदानला सुदीन सुखद असत हसत आज आला यांचं सौभाग्यवती स्वान आदेश जमणारे सरपंच ग्रामपंचायत नायगाव साताऱ्याचे जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी श्री संतोषजी पाटील आणि सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याचनी नागराजन यांच्या हस्ते माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत. सबका साथ सबका विकास या ध्येयाने महाराष्ट्र मुद्रात समतोल विकास आणि प्रागतिक विचारसरणीचे पुरस्कर्ते जनता जनार्दनाचा विश्वास हे ज्यांच्यासाठी सर्वात मोठं पारितोषिक आहे असे तर बघा गर्दीमुळं आम्ही नाही आम्ही आता चाललोय स्मार्टकडे. हो चारे की आणि इथं मला एंजल नंबर दिसलेलं आहे 1111. अरे फोन लाव की बापूरावला. लावू गौरी फोन. आणि काय झालं माहितीये का, आमच्या आरूला आणि गौरीला सोडलं नाही आतमध्ये कारण त्यांनी काळं घातलं होतं. काळं शर्ट जॅकेट घातलेल्यांना नो अलाव. माझी मम्मी बनलेली पण नो अलाव, त्यामुळे यांना काय आतमध्ये सोडलं नाही ना आरू. तर बघा सगळे मंत्री आले, सभा पण चालू झाली, पण एवढी गर्दी आम्हाला काय आतमध्ये जाता येईना. त्यामुळे आम्ही चाललोय आता सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाकडे. स्मारक पुढे आहे. पोलीस गाड्या आणि ॲम्ब्युलन्सच आहेत मित्रांनो, सगळ्या पोलीस गाड्या आणि ॲम्ब्युलन्स. कशाला गौरी कुठे गेली? कुठे काढ ना, काय म्हणलं? काढला असता ना हाती मग काढायचा ना लक्ष. टीव्ही मीडियाची गाडी बघा. आज ज्या विद्यार्थ्यांचं आपण प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत केलं, मला चला खूप चालत आलो तरी अजून काही स्मारक कशी आम्ही पोहोचलो नाही. पोहोचल आता जरा वेळात. चला इकडं कुठं आहे स्मारक. देखो टीव्ही देन मराठी गाडी मीडिया वालों की. तर हे बघा इथून इथं वाड्याला जायला रस्ता आहे आणि पूर्ण असा मंडप लावलाय. तर बघा इथं पण चालू आहे काय कार्यक्रमाचं सगळं प्रदर्शन दाखवले टी व्हीवरती.
LCD लावलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण चालू आहे. इथं चप्पल काढून जायचंय. फोटो काढायसाठी सुद्धा लाईन आहे. ही लाईन लागलेली आहे फोटो काढण्यासाठी. वाडा आहे का हा? साईबाईंचा वाडा. हे बघा सारवलेली जमीन आहे इथं. हा त्यांचा वाडा आहे. वाडा इकडं रूम आहे. इथं बघा त्यांच्या काळात बघा काढलेली पहिली शाळा ही अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी काढलेली पहिली शाळा अहिल्यानगर. हे साहित्य दुष्काळात उघडलेल्या क्षेत्राचे दुष्मिळ छायाचित्र. जन्मघर. हे भंडारघर. किती सुंदर आहे बघा. हे बघा धान्य साठवण्याचे पेव. दगडी जापानी हे बघा धान्य साठवण्याची जागा अशा असायच्या. ते काय असं कंदील लावलेला आहे. पूर्ण वाडा बघा हा. हे बघा इथं फोटो पण लावलेले. ही बघा महात्मा फुले यांनी हरिजनांसाठी खुली केलेली विहीर. त्याचा फोटो लावला इथं विहिरीचा. पुणे येथील विश्रामबाग वाडा या ठिकाणी इसवी सन 1852 मध्ये ब्रिटिश सरकारकडून महात्मा फुले व सावित्री फुले यांचा सत्कार करण्यात आला. म्हणजे पूर्ण असं लावलेलं. खिडकी किती छान आहे ना. सगळं मातीचं बांधकाम आहे बघा. मातीने सारवलेलं आहे सगळं. खाली सुद्धा जमीन. फुल्यांचं किचन आहे. सगळे पितळेची भांडी गुंडे. हे त्यांचं किचन आहे. इकडं बघा यांची आराम करण्याची खोली. आराम करण्याची खोली. इकडं पण एक दरवाजा आहे. काय सुंदर वाडा. एखाद्या राजमहालाला मागं सारायला असा वाडा आहे. महाराष्ट्राचे जुंदार उपमुख्यमंत्री बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह भेट. बापू गुजरात. अशीचे क्रम आहे. सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत. किती छान खिडकी आहेत बघा इथं. पप्पा बघ. तर बघा फ्रेंड्स इकडं मागं वाढायचं चांगला. अरे वाडा कसा वाटला? मस्त होता. एखाद्या राजमहलला मागं सारायला असला वाडा होता. बाहेर किती सुंदर. आणि खिडक्या सगळं जुनं. तर बघा सगळ्याला काय आम्ही थांबलो नाही. आम्ही चाललो आता घरी. इथं जागा पण नाही उभा राहायला. वाडा बिडा बघितला आता मस्त घरी जातो. बरं की एक फोटो
मी खाल्लाय तर बघा फ्रेंड्स, आम्ही आलो घरी यूट्यूब फॅमिली. तर मला एवढं भारी वाटलं ना, राजवाडा इतका भारी आहे, मला खूप आवडला, खूप म्हणजे खूप. आज राजमहल असल्यासारखं वाटत होतं. हं? मला भांडी लय आवडले ते भांडी सगळी पितळेची भांडी होती, स्वयंपाक घोर असं सोन्यागत प्युअर सोन्यागत भांडी. सोन्यासारखी भांडी चमकत होती. खूप छान, म्हणजे खूप छान होता वाडा, एक नंबर वाडा होता. जास्त आम्ही ते ह्याच्यापाशी थांबलो नाही, भाषणं चालू होती मला मुख्यमंत्र्याचं, लहानपणीची आठवण उपमुख्यमंत्री. आली. आमच्या इथं जुन्या काळात असले घर असायचे, ते लय भारी होते, एवढे भारी होते ना. तुम्ही बघितलं ना मित्रांनो, बघा तुम्ही आमच्या चॅनलवरती. हा, चॅनलवरती ब्लॉग मध्ये. हा. तर बघा, बघितलंच असेल तुम्ही. तर त्यांची भाषणं चालू होती मंत्र्यांची, त्यामुळं आणि आतमध्ये जायला पण एंट्री नव्हती. एवढी गर्दी आणि जाऊन उभा राहिलं तर लोक पाठीमागची ओरडायची, खाली बसा खाली बसा, आणि काय दिसत पण नव्हतं. त्यामुळे तिथं जास्त थांबलो नाही, गेलो, स्मारकाचं दर्शन घेतलं, वाडा बघितला आणि घरी आलो. तर तुम्हाला हा माझा स्पेशल ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि मित्रांनो समधी बघा, तुमच्या मित्रांना बी सांगा. आमची जरा व्हिडिओ चालत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आमच्या डॉलीचं तोंड बघून तर करा. तर बघा, तर चला, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.